गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅपी मकर संक्रांती। तर आज आमच्या स्कूलची ना ट्रिप गेली होती आणि मीही गेली होती आणि खूप 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 एन्जॉय केलं। म्हणजे इथनं अगदी बसमध्ये बसल्यापासून तर तिथे रिसॉर्टला उतरेपर्यंत आमचं डान्स गाणे बसमध्येही चालूच होतं। आणि हा जो व्हिडिओ आहेत ना तो मी 2 पार्टमध्ये अपलोड करणार आहेत, कारण एकाच पार्टमध्ये केला ना तर व्हिडिओ खूपच लॉंग होऊन जाईल, मोठा होईल, कारण ते जे रिसॉर्ट आहे ना खूपच मोठं होतं। हा फर्स्ट पार्ट आहे आणि सेकंड पार्ट जो आहे ना तो उद्या मी अपलोड करेल। इथे आमचा डान्स गाणी चालू होती बसमध्ये। मीनाक्षी मॅडम कसं वाटतंय तुम्हाला? आणि पुण्यापासून ना खूपच जवळ आहे, हार्डली पाऊण तासाच्या अंतरावरती आहे हे रिसॉर्ट आणि खूपच मोठा आहे रिसॉर्ट। हा एंट्रन्स आहे रिसॉर्टचा। ग्रीनरी असल्यामुळे ना खूपच सुंदर वाटतं, सर्व असं ग्रीन ग्रीन आहेत, भरपूर सारे झाडं आहेत, ग्रास आहेत आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहेत। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ना खूप 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 एन्जॉय करतील ॲक्च्युली इथे। फॅमिली पिकनिकसाठी, त्यानंतर फ्रेंड्सला घेऊन जाण्यासाठी खूपच सुंदर रिसॉर्ट आहे। मुलं नाही दिसत आहे ना? डायनिंग हॉलही त्यांचा खूपच मोठा होता। आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला फर्स्ट ब्रेकफास्ट दिला। ब्रेकफास्टमध्येही इडली, सांबार, चटणी, पोहे, त्यानंतर ब्रेड जाम, चहा, कॉफी, भरपूर सारे पदार्थ होते। इथे आम्ही नाश्ता करत होतो आणि टेस्टी होतं। ब्रेकफास्टही टेस्टी होता आणि जेवणही टेस्टी होतं। सेल्फ सर्व्हिस होती। ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही गेलो होतो प्ले एरियामध्ये, जिथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत, लहान मुलांच्याही आणि मोठ्या माणसांच्याही। चिल्ड्रन्स प्ले एरियामध्ये म्हणजेच लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ना त्या स्विंग्स, स्लाइड्स, स्पायडर नेट, बेबी स्विमिंग, त्यानंतर लो रोप कोर्स, गार्डन ॲक्टिव्हिटीज, अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे। आणि ॲडव्हेंचर म्हणजेच मोठ्या माणसांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना त्या हाय रोप कोर्स, रोपलिंग, वॉल क्लाइम्बिंग, झिपलाईन, आर्चरी आणि रायफल शूटिंग। इथे आम्ही स्लाईड खेळत होतो। खूप मज्जा आली, खूपच मज्जा आली। म्हणजे मुलांसोबत ना आम्ही टीचरांनी खूप 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 सारे एन्जॉय केलं तिथे। सर्व अगदी लहान मुलांप्रमाणे लहान होऊनच सर्व एन्जॉय करत होते। इथे आमच्यामध्ये ना बेट लागली होती की कोण आधी चढतं, पण सर्व सोबतच गेलो आम्ही वरती। आणि यावरती ना चढणं तर सोपं आहे, पण मग उतरताना तर खूपच गंमत आली ॲक्च्युली। त्यावरनं उतरताच येत नव्हतं पटकन। त्यानंतर इथे वरती गेल्यानंतर आम्ही सर्व बसून इथे फोटो काढत होतो।
खाली. स्विमिंग पूल पण ना खूपच मोठा आहे इथला. त्यानंतर इथे असं बसण्यासाठी ना त्यांनी टेबल आणि चेअर ठेवलेल्या होत्या. खूप मोठा आहे ॲक्च्युली हे रिसॉर्ट. याचा नेक्स्ट पार्ट आहे ना ह्या व्हिडिओचा मी उद्या अपलोड करेल, तर बघायला नक्कीच विसरू नका. थँक्यू.